हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत गुरु किंवा शिक्षकांचे महत्त्व, मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे। या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण असते। गुरुचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। गुरु शिष्यांच्या दुर्गुणांना दूर करून त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात। ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरुचा सहवास लाभला नाही त्याचे जीवन अंधकारमय असते। गुरु आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात। आजच्या युगात गुरुला शिक्षक म्हणूनही संबोधले जाते। शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो। त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते। शिक्षक एका सुंदर आरशाप्रमाणे असतात, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो। शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। बालकाला सर्वात आधी शिक्षण आई वडिलांकडून दिले जाते। आई हीच त्याला चालणे बोलणे शिकवते, म्हणून आईला बालकाचा पहिला गुरु म्हटले जाते। जेव्हा बालक 5-6 वर्षांचा होतो तेव्हा पहिल्यांदा त्याची शिक्षकांशी भेट होते। शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात। जीवनातील कठीण मार्गावर विद्यार्थी भटकू नये म्हणून शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात। कमी वयातील विद्यार्थ्यांचे जीवन ओल्या मातीप्रमाणे असते। त्या वयात शिक्षक एका कुंभारप्रमाणे आपल्या हातांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला मजबूती प्रदान करतात। येणाऱ्या भविष्यासाठी ते विद्यार्थ्याला तयार करतात। शिक्षकांच्या मेहनतीमुळेच कोणी डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, सैनिक इत्यादी बनतात। शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला योग्य व वाईट गोष्टींमधील फरक सांगतात। शिक्षक शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता इत्यादी गुणांनी जीवन जगायला शिकवतात। शिक्षक आपल्याला शिस्तीचा धडा देतात। याशिवाय वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल देखील ते आपल्याला मार्गदर्शन देतात। विद्यार्थी जीवनात वेळेचे फार महत्त्व आहे। चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळेचा सदुपयोग करता येतो। शिक्षक विद्यार्थ्यांत नेतृत्वाचे गुण विकसित करतात। शिक्षक कधीही साधारण नसतो। एका शिक्षकांच्या हातात प्रलय आणि निर्माण दोन्हीही असतात। विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य शिक्षकाच्या हाती असते, परंतु प्रत्येक शाळा कॉलेजमधील शिक्षक योग्य आणि नैतिक मूल्यांना वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे असतीलच असे नाही। अनेक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक फक्त पैशांसाठी विद्यार्थ्यांना शिक्षित करीत असतात। अशा पद्धतीने पैशांच्या मागे धावणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकत नाही। भ्रष्ट शिक्षकांकडून शिकलेले विद्यार्थी भविष्यात भ्रष्ट नेता, डॉक्टर, वकील इत्यादी बनतात। म्हणून शिक्षकाचे महत्त्व लक्षात ठेवण्यासोबतच आई वडील तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की त्याने आपल्यासाठी योग्य आणि शिक्षणासाठी समर्पित असलेल्या शिक्षकांची निवड करायला हवी। आज समाजात अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आहेत, परंतु त्यांना योग्य पगार दिला जात नाही आहे, ज्यामुळे पैशांच्या समस्येने ते निराश झाले आहेत। अशा होतकरू शिक्षकांना शासनाने योग्य आर्थिक मदत पुरवायला हवी, कारण कोणत्याही राष्ट्राच्या निर्माणामध्ये शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक आहे। म्हणून त्यांच्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आपण सर्वांचे कार्य आहे। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।